हॅलो, कसं काय मंडळी. आज आम्ही निघालो आहोत कुंडलिका व्हॅली तामिनी घाटच्या दिशेने. रावेतवरून आम्ही आमचा जर्नी स्टार्ट केली आणि तिथून हिंजवडीवरून पौड आणि पौडवरून मुळशीच्या रोडला आपण सध्या आहोत आणि इथून आपण आता तामिनी घाटच्या दिशेने चाललेलो आहोत. नमस्कार मंडळी. तर जसं तुम्ही बघू शकता, आत्ता अनमोलने तुम्हाला माहिती दिली आपण इकडे कुठून रावेतवरून PCMC वरून कसं येऊ शकतो. तर मग सध्या आपण चाललोय कुंडलिका व्हॅलीला. आपण ऑलमोस्ट तिकडं पोहोचलेलो आहे आणि रस्ता खूपच सेनिक आता झालाय. जसं जसं आपण जवळ जातो रावेतवरून कुंडलिका व्हॅली जवळ, रस्त्याची जी सीनरी आहे ती वाढतच जाते. आता तुम्ही बघू शकता की समोर कशी सीनरी आहे आणि गाड्या पण आता कमीच आहेत. ट्रॅफिक वगैरे काही नाही आहे आज रोडला. त्यामुळे तुम्ही जर डिसाईड करत असाल की तुम्हाला कुंडलिका व्हॅली व्हिजिट करायची, आत्ताचा टाइम सगळ्यात बेस्ट आहे. कारण की पाऊस जोरदार होत नाही आहे आणि त्यामुळे लोकांची इकडं भरपूर एवढी वाटचाल पण होत नाही आहे. त्यामुळे आम्ही चहा पित आहे इथे, कॉफी अँड टी ब्रेक विथ दिस व्ह्यू. कुंडलिका व्हॅलीला जायला आहे बघा, 4ला बंद होतं. 10 मिनटं लागतील आम्हाला जायला तिथे. तर आम्ही बंद होताना जाणार आहे तिथे. बघूयात गाईज. सो आपण आता तामिनी घाटला एंटर करणार आहे आणि पावसासारखं वातावरण झालेलं आहे. खूप छान दिसतंय. पाऊस पडायला सुरुवात पण झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या आणि एन्जॉय करा आमच्या सोबत. हा असा उतार आहे, मग टर्न आहे. पहिला तो टर्न आहे. हा आता आला का? हा टर्न आहे. कधी तू रिमझिम करणारी बरसात, कधी तू. तर आपण कुंडलिका व्हॅलीचा टर्न घेतलेला आहे आणि आपल्याला तामिनी घाट पासून एक टर्न घेऊन असं वरती जायचंय. जो असा रोड आहे, छोटा रोड आहे, थोडस सांभाळून चालवायची गाडी, कारण तिकडून पण गाड्या येत असतात. आपली पण गाडी इकडून चढायची आहे तर आपण हळूहळू चालले. बरं, या साईडला तुम्ही बघू शकता माउंटेन्स, डोंगर भाग आहे. झाडं दिसत आहेत, आता झाडं दिसत आहेत मस्त. इकडे डोंगर आहे बघ. नाईस. अनमोल जागेवरच एक नंबर घेऊन येतो. वातावरण सुहाना. आपण आलेलो आहोत अंधारबन मध्ये, जिथे अंधार आहे. आणि इकडे एक आश्रम आहे, म्हणजे योगा आश्रम आहे. अर्हटिक योगा आश्रम फेमस आहे. इथे जे योगा करतात त्यांच्यासाठी इथे एंट्री फ्री असते आणि आतमधून छान आहे. बट मी योगा करत नाही, आम्ही कोणीच नाही योगा करत. नाही तर आपण गेलो असतो आतमध्ये तिकडे. अर्हटिक योगा आश्रम. ओके, तर आम्ही वेलकम टू कुंडलिका व्हॅली. 4 वाजता बरोबर टच झालो, पण 4ला ते आतमध्ये सोडत नाही. तर आता आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. अजून लोक इथे आलेले आहेत पण ते नाही सोडत, त्यांनी कुलूप लावलेलं आहे. एक सजेशन आहे इथे, काय करायला पाहिजे मग? त्या डोंगर पासून ते इकडून पर्यंत झिपलाईन लावायला पाहिजे. महाराष्ट्राची आणि जगातली सगळ्यात मोठी झिपलाईन आपल्या पुण्यामध्ये. येस.
पुण्याचा आणि मुळशीचा विकास व्हायलाच पाहिजे. व्हायलाच आता हे विकास कसे करतायत बघा. हे वन विभाग, आम्ही 4ला डॉट आलो तिथे, पण त्यांनी अजिबात आम्हाला सोडलं नाही. 1 मिनिट 1 सेकंद पण पुढे मागे नाही. विच इज व्हेरी रॉंग, राईट? दिस इज नॅचरल रिसोर्स. आता आम्ही आलोय दुसऱ्या पॉइंटवर, त्यामुळे Yes. बघण्यासाठी डोंगर. येस, आम्ही इथे प्रायव्हेट ह्याच्यात आलेलो आहे. वॉटरफॉल दिसत आहेत का? नाही दिसत, नाही, कारण पाऊस पडत नाही तर वॉटरफॉल दिसणार नाहीत. पण मस्त वाटतं इथे. आम्ही चहा पिली आणि कुंडलिका व्हॅली मिस केली. हा ना, चहा प्यायला थांबलो आम्ही आणि कुंडलिका व्हॅली मिस झालं एंट्री. जाऊ द्या, नेक्स्ट टाइम दाखवूयात. सध्या बघा टाइम बघा तुम्ही, 1 मिनिट सुद्धा लेट नाही करायचं. ऑनलाईन बुकिंग केलं तर तुम्हाला 4:30च्या आत सोडतील, पण केलं नसेल तर नाही सोडत. इथे कुणीच नाहीये, फक्त आम्ही चाललेलो आहे. प्रायव्हेट एंट्रन्स आलेला आहे गाईज. सुमित काय म्हणायचं तुला? अजून एक गोष्ट गाईज, वन विभाग 140 रुपये पर हेड घेतात. म्हणजे किती झाले 3 जणांचे? 450 रुपये. हो. आम्ही देऊन आलो 50 रुपये. 50 रुपयात तिन्ही. ठीक आहे ना? छान झालं. आणि हा बघा लाकडी ब्रिज. तेव्हा खूप मस्त आहे. सुमित चालून दाखव. हा, येस, सुमित इज गोइंग फर्स्ट. फोटो काढ ना लाकडी ब्रिजचा. शुअर फोटो काढू आपण. OnePlus मध्ये काढ फोटो. दे मी करतो. ग्लास ब्रिजवर नाही, सॉरी, ग्लास नाही, लकडी ब्रिजवर आपण चाललेलो आहोत. लकडी पूल. हे बघा, लकडी पूल. चलो गाईज, हळू या. काय नाही ते एका मागे आम्हाला वाटतं एका टायमाला एकानेच पाय द्यावा इथे, कारण हे 100% तुटल. तुटू शकतं. नाही रे, चांगलं वन विभागाचं बनवलेलं आहे. नाही, हे वन विभाग नाहीये, हे प्रायव्हेट आहे. हेमंत खालूनच आला. नो रिस्क. रिस्क नाही लेने का. छान होतं ब्रिज. आपल्याकडून 1000 रुपये घेतील. त्या ब्रिजच्या खालून पाणी जात. हो, हे बघा क्या व्ह्यू आहे. वर्थ इट. कुणीच नाही आणि ते पर्यटक सगळे त्या कुंडलिका व्हॅलीच्या कंपाऊंड मध्ये गेलेले आहेत. नाही, हे बघा इथे टॉवर आहे कुंडलिका व्हॅलीवर. क्रेझी रे, एक्सपेक्टच नव्हतं केलं आपण. अमेझिंग. पुण्यात किती वर्ष राहिला सुमित? मी 20 वर्ष राहिलोय पुण्यात. ओके. पण इथे कधीच नाही आलोय, पण आज आलोय आणि मन तृप्त झालेलं. हेमंत जन्मापासून राहिलेलं आहे. जन्मलोय पुण्यात. 31 वर्ष. कोणीतरी आवाज दे रे, आवाज असा इको येत आहे का बघा. इको आलेला आहे तिकडून, पण कुणीतरी ओरडलं तिकडून. सुमित, अनमोल. भारी. खाली नव्हता बे. तेव्हा तिथे एक मस्त पॉइंट आहे यार. इथे कोण जात असेल, कसे जात असेल, पण भारी आहे ते. मधोमध आहे दरीच्या. वा, कुंडलिका व्हॅली गाईज. खड्डा आहे, पण इथे आहेत मोठे मोठे दगड. सर, इथे बसण्यासाठी जागा आहे मित्रांनो. हे बघा, आणि हा व्ह्यू भेटतो इथे. पूर्ण दरी. आणि इथून थोडस वॉटरफॉलचं ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे, पण खूपच कमी आहे. खूपच कमी. लाईक पाणी दिसतंय थोडं ओलं ओलं, बट ऍक्च्युअल वॉटरफॉल चालू नाही झालं बिकॉज पाऊसच नाही आहे ना. One of the most mesmerizing view I have seen in my life. This one? Is it? Yeah. Come here, no then. No. This is better. But this is the most mesmerizing view. I have seen the views of this level only and only in Munnar. ते ह्याच्यातलं रिव्हरा. हा, चल. हा जो पॉइंट आहे, हा कुठला पॉइंट आहे माहित नाही, पण इथे कसं जायचं हे माहित नाही. वरती पहिलं डोंगरावर जावं.
मग खाली यावं लागेल. नेहमी हळूहळू हळूहळू चालायचं असतं. You should sit here for 5-10 minutes and meditate. हा हे म्हणते we can इथे कधी med- पण आहे ना तुम्ही मेडिटेट केलं ना खूप छान वाटेल. बिकॉज यू विल फील रिलॅक्स्ड. तर इथे तुम्ही बघू शकाल किती मस्त वाटतंय. पूर्ण ढग आलेले आहे, कोहरा ही कोहरा आहे. हा ब्रिजवर पण फोटो घ्या. नक्कीच. इथून घसरणार आहे हेमंत. हे घसरणार आहे, जरा पाऊस पडला इथे. नाही इकडून घसून काय होणार जास्तीत जास्त मला हात मुरगाळ. ठीक आहे. सुमित चाललेला आहे ब्रिजवर. लेट्स गो. नॅचरल पूल. हा अजून एक पॉइंट आहे जिथे आपण असं थोडंसं जंगलातून खाली जाऊ शकतो. जिथून आपल्याला एक वॉटरफॉलचा व्ह्यू भेटतो. आपण आता बघूयात, आपण तिकडे चाललेलो आहोत. थोडंसं घसरणार आहे इथे आणि खूप. हेमंत इज गोईंग आउटसाइड. येस. त्याला भीती वाटते ॲडव्हेंचरची. हां बट आम्ही ॲडव्हेंचरसाठी रेडी आहे. हळूहळूच चल हे सुमित. आम्ही ॲडव्हेंचर करणारी पोरं आहोत. हे बघ असं चालायचं बघ असं. हां आडवट चालायचं. बेअर ग्रिल्स. बेअर ग्रिल्स टेक्निक आहे. आडवं कधी चालायचं. पण एक काठी घ्यायची हां सोबत. कधी पण कुठे आला तर अरे काठीच्या साह्याने आपण एक काठी घेतलो, घेऊयात. हे बघा चांगली आहे काठी. एखादी काठी घ्यायची. थांब ती नको घेऊ. हो ठीक आहे. हां ठीक आहे. विल थ्रो दिस. इथे धबधबा ऍक्टिव्ह झालेला आहे. काठीने काय होतं की तुमच्याकडे एक सुरक्षा पण राहते आणि तुम्हाला एक सपोर्ट पण मिळतो. हे खूप स्ट्रॉंग काठी. स्ट्रॉंग काठी खरंच. माझी तरी ही आहे. अजून एक आहे का बघ एखादी स्ट्रॉंग काठी? नसेल तर जाऊ दे, काय नाही. नाही आधी ठीक आहे. ट्रेक्स ही केलेले. छान आहे, मस्त आहे. हरिश्चंद्रगड केलाय, हो तोरणा ट्रेक केलाय. चला. वॉटरफॉलचा आवाज येतोय तिकडे. वॉटरफॉल आहे कुठेतरी. वॉटरफॉलचा आवाज येत आहे. पाऊस पडत असताना कदाचित इथे खूपच जास्त ओलावा असेल तर अवघड होत असेल जास्तच. तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय करू शकता, एखाद्या असं झाडाच्या फांदीला पकडून हळूहळू हो खाली येऊ शकता. फांदीला पकडून खाली जायचं. इथे पण झाड आहे, याला आपण असं पकडू शकतो. स्वतःची काळजी घेणं आणि सतर्कता पाहिजे. हां सतर्क राहायचं, सतर्क राहायचं, हळूहळू जायचं. आजूबाजूला स्वच्छ राहायचं. आणि मग इथे सुमितने मोठी गाठी शोधलेली आहे. ते बघा तिथे वॉटरफॉलचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. वॉटरफॉल सुरू झालेला आहे, वरतून येत आहे. हे बघा. सुमित द ॲडव्हेंचरिस्ट साहित्य तयार करत आहे ट्रेकिंगचं. परत चढताना इथून आपल्याला त्याची हेल्प होणार आहे. एकदम भरभक्कम काठी पाहिजे आपल्याला. हा आता ही काठी कोणाला लागू नये म्हणून ही जरा रिमूव्ह कर वरती अडकलेली. रिस्पॉन्सिबल सिटीजन, सिविक सेन्स आहे आपल्याकडे, हो की नाही? आपण रिस्पॉन्सिबल आहे एकदम. बाबा आपण कचरा बिचरा करत नाही इकडे तिकडे
आणि लोकांचा पण विचार करतो, दुसऱ्या लोकांसाठी पण हे हेल्पफुल पाहिजे. एवढ्या जंगलात येत आहे म्हणल्यावर हळूहळू हळूहळू सेफली यायचं आणि कचरा इथे करायचं नाही. रेलिंग पाहू शकता, एक गेट लावलेला आहे. हा इथे कंपाऊंड, हा जाळी आहे, ही जाळी आहे इथे. बघा टेन्शन नाही इथे, मस्त आहे. पण तिथे कसं जाऊ शकतो ना, ते इथूनच बघायचं. हा इथूनच हाच व्ह्यू पॉइंट आहे. हे बघा, वा किती फ्रेश एअर, किती छान वाटतं. फुल वॉटरफॉल आहे, डीप खाली जातो एकदम खाली, एकदम दरीच आहे. हा मोठा वॉटरफॉल होत असेल जेव्हा पाऊस पडला. खूप मोठा होत असेल हा, खूप मोठा होत असेल. इथून येतोय वरतून. ट्रेक आहे ना अंदरबन ट्रेक, हा तिथे तर पूर्ण पाऊस असतो. हो, ते छान वाटतं. खूप डीप जंगल आहे. खूप, आणि जंगलाच्या मध्ये आहे. जस्ट आम्ही असं ट्रॅक करत करत आलो तर अचानक पाऊस सुरू झालाय. खूप छान वाटतंय, खूप छान, रिलॅक्स फील वाटतंय. येस. आणि हा जो साऊंड आहे पावसाचा, धबधब्याचा, हा खूप रिलॅक्सिंग आहे आणि छान वाटतं. येस. आम्ही आता अशा आतमध्ये रोडवर चाललेलो आहे. हां, आणि असे ॲडव्हेंचर खूप छान असतात. खाली दरी आहे तिकडे. पाऊस पडतोय पूर्ण, खूप पाऊस पडतो इथे. आणि इथून वाव काय व्ह्यू आहे. ओ माय गॉड, वेगळाच व्ह्यू आहे इथून. एक वेगळीच दुनियादारी, एक वेगळीच. हे बघा. हां, कर ना स्टार्ट का व्हिडिओ होतोय आपल्याला रिटर्न. नाही, खाली इथे बंदच केलेलं आहे रोड. बघा, रोड बंद आहे. ऍक्च्युली झाड आहेत सगळे. हा नाही, हा म्हणजे इथे जाऊ पण नाही शकत आपण. पण नाही शकत. आपण इथून रिटर्न चाललं. रिटर्न चाललेलो आहोत. पाऊस छान पडतो. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण हा एक्सपेक्ट नव्हतं केलं पाऊस येईलच, पण आला. हा सीझन आहे त्यामुळे पाऊस पडणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. पूर्ण हे अंधारबन जंगल आहे आणि जंगलातूनच आपण चाललेलो आहोत. आणि थोडासा धबधब्याला पण आता पाणी यायला लागलेलं आहे. पाऊस पडता येतात डोंगर माथ्यावर. येस, बर्ड्स शिट्टी वाजवत आहेत. असं वाटतं जसं काही माणूसच शिट्टी वाजवत आहे. हां, बिकॉज त्यांना पण आनंद होतो जेव्हा पाऊस पडतो. हो प्राण्यांना, बर्ड्सला. बरोबर. हे बघा, छान वाटतं, एकदम मस्त निसर्गरम्य ठिकाणी. चला तर मग, हे झाड वेगळंच आहे. हा, चला आपण जाऊयात परत रिटर्न. इकडे पण डीप जंगल आहे. बघा वेल कसा आलेला आहे. हो 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 हो. मी ही चढाई केलेली आहे आणि दिसतं तसं अवघड होतं. दिसणं उतरताना सोपं होतं, चढताना अवघड होतं फॉर शुअर. त्यामुळे इथे यायचं असेल तुम्हाला तर थोडा विचार करूनच या. चढायला उतरायला यायला पाहिजे, अशी चढाई अवघड आहे. चांगले शूज घालून या, ग्रिपवाले. फोटोग्राफी चालू आहे, मोबाईल पडला.
आलो, बाहेर आलो. जर आतमध्ये जायचं नसेल तर तुम्हाला इथून पण थोडासा वॉटरफॉलचा व्ह्यू भेटतो. हे बघा. कुठून इथून आहे का? येस, फुल व्ह्यू नाही बट हो तिकडे लोक आहेत. बस तिकडे पण काहीतरी आहे. चलो, हेमंत कुठे गेला? क्लाउड सगळे खाली डोंगराला आलेले आहेत टच करायला. खूप मस्त वाटतंय. आता तुम्ही बघू शकता आपण कुंडलिका व्हॅलीमध्ये आलो आहोत. भरपूर पाऊस चालू आहे. भरपूर पाऊस, आम्ही तर एक्सपेक्ट पण नाही केलं होतं एवढा पाऊस होणार आहे. पण भरपूर पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता ढगा सगळे काळे, सगळीकडे ढगा आलेले आहेत, फॉग आलेला आहे. आणि एक्सपिरियन्स एकदम मस्त आहे. काही गर्दी नाही, काही नाही. शहरापासून लांब, ट्रॅफिक पासून लांब, एकदम मस्त नेचरच्या झोळक्यात आपण आहोत. इथे नेटवर्क नाहीये इथे. इकडे नेटवर्क शून्य आहे, शून्य नेटवर्क. कॅश कॅरी करा. इकडे मॅगी भेटते, चहा भेटते, प्यायला कॅश कॅरी करा. हा, काय म्हणतो सुमित? हो, खरंच खूप छान वाटलं आज. आणि बाप लोकेशन आहे एकदम, म्हणजे एक्सपिरियन्स खूप छान होता. आम्ही ट्रेक केला आतमध्ये. येस, आणि प्लस इथे तुम्हाला बसायला जागा आहे, पार्किंगला जागा आहे, बरंच काही आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. थोडंसं सिटीच्या बाहेर या, नेचरमध्ये या आणि थोडंसं नेचरमधचा आनंद घ्या. क्लाउड्स खाली आलेत ब्रो, लिटरली. क्लाउड सगळे खाली डोंगराला आलेले आहेत टच करायला. खूप मस्त वाटतंय. तर आजच्या ट्रेकची ब्लॉगची एंडिंग झालेली आहे. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये जेव्हा आपण कुठेतरी दुसरीकडे फिरायला जाऊ. बाय बाय.